रेसिपी काय आहे? रिच प्लम केक क्रिसमस स्पेशल। डॅन्टाईन। ओके, मला साहित्य सांगता का काय काय? हाँ, साहित्य आहे हे पील्स, रेझन्स, चेरीज मॅरिनेट केले रम मध्ये आणि कॅरमेल मध्ये 1 महिना पूर्वी। हाँ, पुढे हे मार्जरीन बटर, पावडर शुगर, ओके, मैदा, दूध, वॉलनट आणि व्हाईट एग योक, ओके, जायफळ, केक सीड्स, व्हॅनिला एसेन्स, कॅरमेल कलर, कॅरमेल, बेकिंग पावडर। ओके, हे काय तुम्ही सांगितलं? केक सीड्स, कॅव्हरी सीड्स इझिली अवेलेबल आहे, वेगळे मिळतातच आणि ओके, ह्याच्यावर काय काय प्रक्रिया केली मला जरा सांगता का? ह्याला कापून शुगरचं कॅरमेल घरी करायचं, त्याच्यामध्ये रम टाकायची आणि हे मॅरिनेट करून घ्यायचं 6 महिने पण वर्ष पण तरी पण हे मॅरिनेट जितकं जास्त झालं तितकं जास्त तुमचा केक फुलतो, उत्तम होणार। मला अजून एक प्रश्न पडला आहे, कॅरमेल कलर वेगळा आणि कॅरमेल वेगळं? हो, कॅरमेल आपण घरी करतो, साखर जळायची आणि जळायच्या नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून परत बॉईल करायचं आणि त्याचा थिक कॅरमेल क्रस्ट होतो। ओके ओके, लिक्विड, आणि तो कलर कॅरमेल आणि हे पील्स आणि रम त्याच्यामध्ये सोक करायचे। आता आपण प्रत्यक्ष कृतीकडे काय करणार आपण? आता 2 बॉल द्या मला, दोन्ही एग बीट करा। ओके, एकामध्ये एग व्हाईट, हे 150 ग्राम मैदा आणि 150 ग्राम साखर, त्याला 3 एग्स। बर हा बर, आणि ह्याच्यामध्ये एग योक आणि दोन्हीमध्ये थोडी व्हॅनिला एसेन्स, त्याला फेटून घ्यायचं। आता आपण मार्जरीन फेटणार आहोत। मार्जरीन सुद्धा फेटून झालेली आहे, आता पुढे काय करायचंय? पुढे आपल्याला पावडर शुगर घालायची। ओके, मेहनतीचं काम आहे सगळं। हो, आता आपल्याला एग योक, मिल्क, दूध हे साधारण दूध किती घालायचं? 10 ml, 2 टेबलस्पून। 2 टेबलस्पून, ओके। परत एकदा फेटून घेणे। हां, ओके, आता काय? आता कॅरमेल, व्हॅनिला एसेन्स स्पून वापरू शकतो आपण। व्हॅनिला एसेन्स 1 टेबलस्पून, ओके, कॅरमेल 1 टेबलस्पून आणि कॅरमेल कलर, ओके, त्याच्यामध्ये कॅव्हरी सीड्स, केक सीड्स। ह्याची गरजच असते का? हो, रिच प्लम केकला गरजच असते। बरं, 1 टीस्पून नटमेग पावडर, हाफ अ टीस्पून, अर्धा चम्मच। शेवटी प्लम्स। ओके, हळूहळू तो रंग यायला लागलेला आहे। हो, आता काय, व्हॉट नेक्स्ट? एग व्हाईट। एग व्हाईट घालून झाल्यानंतर हे परत फेटायला लागलं। ओके, आपला एक पाऊल लागेल, म्हणजे मैदा मैदा कम्प्लीट घ्यायचा का? 150 ग्रॅम मैद्याला 3/4 स्पून बेकिंग पावडर, बर, 3/4, क्वार्टर आणि क्वार्टर। ओके, आणि हे वॉलनट्स घालायचे जितके पाहिजे, आपण काजू बी घालू शकतो वॉलनट्स जेवढे पाहिजे तुमच्या मर्जी। ओके, त्याला फेट मिक्स करायचे। मैद्याचं काय महत्व आहे याच्यात? मैद्याशिवाय केक होणार नाही, हे पण याच्यात करतो। मी अतिशय बाळबोध प्रश्न विचारलाय, पण काय 2चा पाढा आल्याशिवाय पुढे काहीच घडत नाही ना आयुष्यात। आपल्याला वाटलं असणारे हे घट्ट होते तर 2 टेबलस्पून आणि दूध ऍड करायचं। बर, हे केक फेटणं महत्वाचं आहे। साधारणपणे किती वेळ त्याला द्यायला पाहिजे फेटण्याला? आपल्यावरती डिपेंड आहे, मशीनने केलं तर लवकर फेटणार, हाताने केलं तर आणि मेहनत लागणार। ओके, हे फ्लफी झाल्याच्या नंतर
आपण ट्रे मध्ये ट्रान्सफर करूया त्यामध्ये. हो. ओके ह्याला बटर पेपर लावून घेतलंय, मार्जरीन लावून, आणि रेडी टू बेक. ओके. हा लेवल करा. हे ओव्हन मध्ये करून ह्याला ओव्हन मध्ये बेक. हे किती टेम्परेचर? 180 टेम्परेचर फॉर 1 hour. 180 टेम्परेचर 1 आवर. ओके. आम्ही 1 तास ठेवतो, पण तुम्ही 1 मिनिटही वाया घालू नका. ताबडतोब लिहून घ्या साहित्य आणि कृती. रिच प्लम केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: रम आणि कॅरमेल मध्ये भिजवलेले प्लम, चेरी आणि पिल्स, मार्जरीन, बटर, मैदा, पिठी साखर, दूध, अक्रोड, अंड्याचा पिवळा बलक, जायफळ पूड, केक सीड्स, कॅरमेल कलर आणि व्हॅनिला इसेन्स. कृती: प्रथम 2 वेगवेगळ्या बाउल्स मध्ये अंड्याचा पिवळा आणि पांढरा बलक घेऊन त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका बाउल मध्ये मार्जरीन बटर घेऊन फेटून घ्यावं. त्यामध्ये पिठी साखर, अंड्याचा पिवळा बलक, 2 टेबलस्पून दूध, 1 टेबलस्पून व्हॅनिला इसेन्स, 1 टेबलस्पून कॅरमेल कलर, केक सीड्स, जायफळ पूड, रम मध्ये भिजवलेले प्लम, चेरी आणि पिल्स आणि अंड्याचा पांढरा बलक घालावा. एका बाउल मध्ये 150 ग्रॅम मैदा, पाऊण टेबलस्पून बेकिंग पावडर आणि अक्रोडचे तुकडे हे मिश्रण एकजीव करून ग्रीसिंग केलेल्या केकच्या मोल्ड मध्ये हे बटर ओतावं आणि ओव्हन मध्ये 180 डिग्री सेल्सिअसला 1 तास बेक करून रिच प्लम केक तयार करावा.